नमस्कार, मी प्राजक्ता आणि माझ्यासोबत आहे प्रथमेश. इंडी जर्नलच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर 3 महिने झालेत आणि त्यांनी 20 जानेवारी 2025ला पदग्रहण केलं, कामकाज सुरू केलं आणि त्याच्यानंतर बॅरली 1 महिना झाला आहे आणि ह्या एका महिन्यात त्यांनी फक्त अमेरिकेतच नाही तर जगात सुद्धा मोठी उलथापालथ करणारे अनेक निर्णय घेतलेले आहेत. आणि अनेक निर्णय घेतलेले आहेत. काही निर्णय त्यांनी मागे घेतले, काही निर्णय तिथल्या कोर्टांनी रोखले. असं विचित्र काहीतरी अमेरिकेत सुरू आहे. तर ह्या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करून एक थोडासा ह्या गेल्या महिन्याभरातल्या ह्या सर्व घडामोडींचा एक थोडक्यात आढावा आपण घेऊयात. बरोबर. तर सुरुवात कशापासून करायची? आता कशापासून सुरुवात करायची असाच प्रश्न पडेल, कारण अमेरिकेत जे चालू आहे ते तुम्हाला एक लक्षात येईल की ग्लोबल वर्ल्ड ऑर्डर जी किंवा रूल बेस्ड ऑर्डर हे जे म्हटलं जायचं, ज्याला अमेरिकेला अभिमान होता किंवा कारण अमेरिका त्याची उद्गात होती की अमेरिकेच्या नेतृत्वात एक जागतिक कायदा आणि जो सगळ्या देशांना लागू पडेल आणि ज्याचं अमेरिका स्वतः पालन करेल, तो आदर्श ठेवेल जगासमोर आणि त्या तत्वांवरती जग चालेल. हे जे एक प्रिन्सिपल किंवा हे जे तत्व अमेरिकेनं जगापुढे ठेवलं होतं, त्याचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आणि आज डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपात एक डिस्रप्टर प्रेसिडेंट म्हणून अमेरिकेमध्ये आपण आलेले पाहतो. तर मला वाटतं आपण तिथूनच सुरुवात करावी की नक्की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेसाठी आणि जगासाठी त्यांचे अर्थ काय आहेत. तर आपल्याला दिसेल की जेव्हापासून त्यांनी शपथ घेतली राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेचे, तर त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जरा चर्चा करूया. मला वाटतंय सुरुवात आपण त्यांचा जो वर्ल्ड व्ह्यू आहे, त्यांनी एक जसं आपल्याला माहिती आहे की त्यांच्या पूर्ण कॅम्पेनचं जे सूत्र होतं ते होतं मेक अमेरिका ग्रेट अगेन. तर त्याचा अर्थ काय होता? मागा हॅट पण घालायचे ते लाल कलरची आणि त्यांचा तो सगळीकडे बॅनर्स वरती वगैरे तो स्लोगन होता. तर ते त्या घोषवाक्याचा अर्थ काय होतो? तर त्यांचं असं मत होतं की अमेरिकेची ही जी ढवळाढवळ आहे जगभरातली, ती ढवळाढवळ खूप खर्चिक आहे आणि त्या ढवळाढवळीमुळेच अमेरिकेला नुकसान होत आहे. अमेरिकेचं जे अंतर्गत जे कर्ज आहे ते कर्ज फार वाढलेलं आहे. तिथले जे मूळ नागरिक आहेत, आता ते तसे मूळ नागरिक कसे म्हणता येतील हा प्रश्न आहे, कारण अमेरिका हा देशच निर्वासित खरे मूळ नागरिक जे आहेत निर्वासितांचाच देश आहे तो आधीपासूनच. तर या सगळ्या विशेषतः व्हाईट तिथलं जे गौरवर्णीय लोकसंख्या जी आहे त्यांचं नुकसान होतंय, त्यांच्या हितसंबंधांचं. कारण अमेरिकेचं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते बंद पडायला आलेलं आहे किंवा त्याचं नुकसान झालेलं आहे. अमेरिका स्वतःचा कराचा जो पैसा गोळा होतोय तो सगळ्या बाहेरच्या ह्या युद्धांवरती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे जे उपक्रम आहेत अमेरिकेचे आणि किंवा उपद्व्याप आहेत अमेरिकेचे याच्यामध्ये खर्च करत असल्याचा त्यांचा आरोप होता. आणि जो कोणालाही अपील करेल, म्हणजे अगदी जगभरातल्या इतर देशांनाही अपेक्षा होती की याच्यामुळे खरं तर अमेरिकेची जी साम्राज्यवादी धोरणं आहेत त्यांना थोडासा आळा बसेल. थोडंसं त्या अमेरिकेची जी युद्धखोरी आहे किंवा ते युद्धाचं जे एक मेकॅनिझम आहे अमेरिकेचं आणि युद्धातुरता जी आहे ती थोडीशी कंट्रोलमध्ये येईल. आणि ते म्हणतात तसं कदाचित अंतर्गत त्यांच्याकडे थोडंसं एकाधिकारशाही किंवा एका अर्थाने हुकुमशाही प्रवृत्ती फोपावेल कदाचित अमेरिकेसाठी, पण कदाचित जगाला त्याच्यातून काहीतरी फायदा मिळेल असं एक कुठेतरी त्या धोरणाकडून अपेक्षा होती की जगाकडे बघण्याचा जो एक आयसोलेशनिस्ट, म्हणजे स्वतःला बंदिवासात नेणं थोडंसं आणि एकांतवासात स्वतःचा आणि आमच्यावरती फोकस करतोय असं जे त्यांचं म्हणणं होतं त्याचा काहीतरी फायदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरताना दिसते. पहिली गोष्ट तर आपण बघतोय की ट्रम्पनी मागच्या दीड महिन्यामध्ये आल्यापासून राष्ट्राध्यक्ष पदावरती आपण बघतोय की त्यांनी टॅरिफ वॉर्स हा त्यांचा फार आवडता प्रकार आहे ट्रम्पचा. म्हणजे इतर जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते समजा दमदाटी करतील किंवा युद्धाच्या माध्यमातून त्यांची जी काय म्हणतात फॉरेन पॉलिसी आहे
तिला आकार द्यायचा प्रयत्न करतील. पण ट्रम्प एक त्यांची सुरुवातीपासून खूप त्यांची जी जडणघडण आहे एक उद्योगपती किंवा बिझनेसमॅन बरोबर. म्हणून असलेली जी एक त्यांची पूर्ण त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यातून त्यांनी जे घेतलेले धडे आहेत त्यातला एक जो फोकस आहे तो त्यांचा असतो टॅरिफ बद्दलचा. आता हे टॅरिफ काय असतात तर जगभरात आपण बघतो की एक देश दुसऱ्या देशासोबत व्यापार करत असताना काही कर लावतो किंवा सवलत देतो. म्हणजे समजा आता भारतासोबतच्या व्यापाराला चालना द्यायची असेल अमेरिकेला तर त्याच्यावरती किती टॅरिफ लावायचे तर त्याच्यातून ते भारताकडून किती आयात करतील आणि भारताला किती वस्तू निर्यात करतील असं. तर आता भारत ट्रम्प आपण बघितलं नरेंद्र मोदी आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत ते भेटायला गेले होते त्यांना अमेरिका दौऱ्यावरती. तर त्यांना अगदी त्यांच्या समोर सुनावलं ट्रम्प यांनी की भारत हा टॅरिफखोर देश आहे. तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारताची जी एक भारताचा दृष्टिकोन आहे तो नेहमी असं राहिलेला आहे की अंतर्गत जे हितसंबंध आहेत ते सर्वप्रथम, जागतिक बाजारपेठ दुय्यम आणि भारताच्या मध्यम वर्गाचे किंवा भारतीय ग्राहकांचे जे हितसंबंध आहेत ते वरती ठेवायचे. आणि त्या दृष्टिकोनातून भारतातल्या उत्पादनाला चालना देण्यासाठी किंवा आयात जो आपल्याकडची फॉरेन करन्सी आहे तिचं कन्झर्वेशन व्हावं, तिचं संरक्षण व्हावं याच्यासाठी भारतानं नेहमी टॅरिफ्स हाय ठेवलेले आहेत अमेरिकेसोबत विशेषतः, की तिथून जेव्हा आयात एखादी वस्तू होते तेव्हा ती महाग होते त्याच्यामुळे. तर ट्रम्प यांनी उघडपणे तोफच चालवली या सगळ्या भारताच्या पॉलिसीकडे की भारत हा टॅरिफखोर देश आहे आणि त्याने अमेरिकेच्या भाबडेपणाचा किंवा मैत्रीचा गैरफायदा घेतलेला आहे अशा वगैरे प्रकारचं त्यांनी विधानं केलेले आहेत. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की म्हणजे त्यांच्या नजरेतून बघायचं झालं तर भारतानं टॅरिफ कमी करून अमेरिकेकडून जास्त आयात करायला पाहिजेत वस्तू आणि अमेरिकन वस्तू भारतीय बाजारपेठांमध्ये सहजपणे आणि मुबलक प्रमाणात आणि स्वस्त किमतीवरती उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे त्यांचं ते आर्ग्युमेंट होतं. आणि बऱ्या प्रमाणात आपण बघतोय की त्याच्यानंतर ज्या बातम्या आल्या तर भारत सरकारनं थोडंसं नमतं घेऊन याच्यामध्ये अनेक मागण्या ज्या आहेत अमेरिकेच्या त्या मान्य केल्या आपल्याला दिसतंय. सो प्रथमतः भारताबाबत बोलायचं झालं तर भारताचं काही प्रमाणात यातली जी स्वायत्तता आहे किंवा स्वातंत्र्य आहे भारताचं, की आपण बघितलं असेल की युक्रेन युद्धाच्या वेळेस अमेरिकेचं जे पूर्वीचं प्रशासन होतं ते युक्रेनच्या बाजूने होतं आणि रशियाच्या तीव्र विरोधात होतं. तर त्यांनी असं हे केलं होतं की रशियाचे जे गॅस आणि ऑइल एक्सपोर्ट्स आहेत त्यांच्यावरती निर्बंध लावले होते जगभरात, अमेरिका, युरोपियन युनियन आणि पण आपण बघतो की भारतानं ते न जुमानता भारतीय ग्राहकांचं हित लक्षात घेता रशियाकडून गॅसेस आणि तेल कमी दरात विकत घेणं सुरू ठेवलं होतं. आता याच्यातून रशियाला फंडिंग झालं, मग ते रशियाने युद्धात ते वापरलं. आता हा भारताचा प्रश्न टेक्निकली असू शकत नाही. तर ही जी एक स्वायत्ततेसाठीची जी एक जागा आहे ती भारताकडे जी होती ती आता संकुचित झालेली आपल्याला दिसते. आता जो दौरा झाला मोदींचा अमेरिका दौरा त्याच्यानंतर, आणि ट्रम्प फार अग्रेसिव्हली हे नेगोसिएशन सगळ्यांसोबतच करताना आपल्याला दिसतात आहेत. ट्रम्प या प्रकारचे आरोप युरोपवर लावतात की आम्ही तुम्हाला फायदा करून दिलेला आहे, आमच्या निधीवरती नेटोचं पालन पोषण होतं. आता ही नेटोची पूर्ण जी ट्रिटी आहे तो अमेरिकेचाच अट्टाहास होता. आणि अमेरिकेचे जे हितसंबंध आहेत अमेरिकेचं जे जागतिक साम्राज्य आहे त्याच्यासाठी लागणारे जे हितसंबंध आहेत त्याच्यासाठीच नेटोचा वापर झालेला आहे. त्याचा अमेरिकेला झाला तर फायदाच झालेला आहे. मात्र ट्रम्प यांनी एका विचित्र पद्धतीने ते मांडणी करत नेटो कसं आमची जबाबदारी नाही, युरोपने स्वतःची सुरक्षा स्वतःच्या गैरफायदा घेतलाय आणि त्यांनी स्वतःची सुरक्षा स्वतःच्या खर्चाने केली पाहिजे असं त्यांनी ते आर्ग्युमेंट उभं केलं. त्यानंतर त्यांनी आपण बघितलं की ग्रीनलँड त्यांनी आता म्हणजे जी अपेक्षा होती की अमेरिका फर्स्ट म्हणजे अमेरिकेकडे लक्ष देतील, म्हणजे एवढं साम्राज्यवादी धोरणांपासून एक पाऊल मागे येतील असं जे वाटलं होतं. तर त्यांनी अगदीच जंगली पद्धतीने किंवा रानटी पद्धतीने साम्राज्यवादी अगदी उघडपणे
साम्राज्यवादी त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत किंवा त्या प्रकारचं जे म्हणतो आउटलुक तो व्यक्त करायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे आम्ही ग्रीनलँड अनेक्स करून टाकू डेन्मार्क कडून. आता एखाद्या टेरिटरीवरती अशा प्रकारे दावा करणं हे कुठल्याही साम्राज्यवादी शक्तीच द्योतक आहे. म्हणजे कुठलाही स्वायत्त स्वतंत्र आणि लोकशाहीवादी देश किंवा जो फक्त देश आहे तो अशी विधानं नाही करणार नाही किंवा तशा प्रकारचं. आणि बरं हे तर शत्रू राष्ट्रही नाही, हे मित्र राष्ट्र राष्ट्राची मित्र राष्ट्राच्या टेरिटरीवरती अशा प्रकारे दावे करणं सुरू आहे. आणि कुठेतरी जगभरात एक हे जे आपण म्हणलं की गौरवर्णियांचं हे किंवा मग व्हाईट सुप्रिमसीला सपोर्ट असं म्हणून जे दक्षिण आफ्रिकेतलं जे बरोबर उदाहरण पाहिलं या जमिनीच्या वापराबाबत सुद्धा त्यांनी बरोबर. म्हणजे आता दक्षिण आफ्रिका हा भारताशी थोडासा साधर्म्य असलेला देश आहे कुठल्या अर्थाने. तर तिथे सुद्धा आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाने नेल्सन मंडेलांच्या नेतृत्वाखाली गांधींच्या आदर्शात आणि एक स्वातंत्र्य लढा दिला. आणि साऊथ आफ्रिका आपल्याला माहित असल्याप्रमाणे अपार्थाईड नावाच्या तत्वावरती चालणारा देश होता. अपार्थाईड म्हणजे विभाजन, ठळक थेटपणे विभाजन होतं. तिथं कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय जे आहेत तिथले त्यांच्या राहणीमानात त्यांच्या नागरी अधिकारांमध्ये सरळ सरळ एक भेद होता आणि त्यांना दुय्यम नागरिकत्व होतं कृष्णवर्णीयांना. तर हे आपण बघितलं की मागच्या 30 वर्षांमध्ये 1990च्या दशकात दक्षिण आफ्रिकेला हे स्वातंत्र्य मिळालं, स्वायत्तता मिळाली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतही रिझर्वेशन जसं आहे आपल्याकडे तशा प्रकारच्या अफर्मेटिव्ह ऍक्शन प्रोग्राम्स मधून सामाजिक न्यायाची तत्व पाळली गेली. तिथं काही प्रयत्न झाले. तर आता याचा अन्वयार्थ तिथले व्हाईट जे आहेत, तिथले जे श्वेतवर्णीय आहेत ते आता असं करून सांगतात जसं आपल्याकडे रिव्हर्स कास्टिझम रिव्हर्स कास्टिझमचे जसे आर्ग्युमेंट होतात की आरक्षण म्हणजेच जातीयवाद, सामाजिक न्याय म्हणजेच जातीयवाद. तसंच तिकडचे जे सामाजिक न्यायाचे प्रयत्न होते ते अँटी व्हाईट कसे आहेत आणि तिथले जे व्हाईट शेतकरी आहेत, बोअर ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या विरोधात किंवा त्यांची कत्तल किंवा त्यांच्याबद्दल नरसंहाराची भावना असणारे कसे हे तत्व आहेत, अशा प्रकारची ती मांडणी. आणि त्या एका विभाजनकारी आणि एका अर्थाने वर्चस्ववादी तत्वाला फूस लावण्याचं लगेच यांनी ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशनने सुरू केलं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हस्तक्षेप करत की दक्षिण आफ्रिकेने या अशा मंडळींना तुरुंगात टाकलं पाहिजे जे अँटी व्हाईट बोलतायत, अशा प्रकारची एक हे सुरू केली. आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचे अनेक जे कन्सेशन्स आहेत आणि फंड्स आहेत ते सुद्धा अमेरिकेनं थांबवलेलं. त्यानंतर आपण बघितलं की कॅनडा आणि मेक्सिको यांच्याशी सुद्धा अगदी आल्याच त्यांनी हे घडलं की ट्रम्प म्हणाले कॅनडा हा अमेरिकेचं 51वं राज्य बनवून टाकू आम्ही कॅनडाला. तर तो प्रकार बघितला आपण. आणि मेक्सिकोशी सुद्धा त्यांनी टॅरिफ वॉर आणि अनेक प्रकारचे निर्बंध लावण्याची धमकी दिली. मात्र हे कसं आहे की आपण बघतो अनेकदा हे जे अशा प्रकारचे नेते असतात जे स्वतःची एक प्रतिमा बनवत असतात की मी टफ नेगोशिएटर आहे किंवा मी ट्रम्प यांच्या भाषेतच बोलायचं झालं तर ते विश्वगुरु जे बनवू पाहतात. तर जे कॅनडाने त्यांना 6 महिने आधी प्रॉमिस केलं होतं तेच कॅनडाने त्यांना उत्तर नंतर दिलं त्यांच्या धमकीनंतर, आणि ट्रम्प यांनी आपली धमकी मागे घेतली. म्हणजे जे 6 महिन्यापूर्वी बायडन ऍडमिनिस्ट्रेशनला जे प्रॉमिस कॅनडाने केलं होतं आणि मेक्सिकोने सुद्धा, हे प्रॉमिसेस त्यांनी फक्त पुनरावृत्ती केली त्याची फक्त, आणि ट्रम्प यांनी आपली धमकी मागे घेतली. आणि आता आपण बघतोय की अजून एक मोठं हे की या साम्राज्यवादी कुठेतरी आणि ह्याच्या वर्चस्ववादी साम्राज्यवादी या धोरणांपैकी एक म्हणजे त्यांनी 2 दिवसांपूर्वीच अगदी त्यांनी
गझावरचा एक AI व्हिडिओ रिलीज केला. ते तर बोलायलाच नको. आपण त्याच्याकडे येऊया की आपण एक बायडन ॲडमिनिस्ट्रेशनचा जो शेवटचा काळ होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की बायडन यांनी जी एक बोटचेपी भूमिका घेतली होती इस्रायल पॅलेस्टाईनच्या पूर्ण संघर्षामध्ये, खरं तर तो संघर्ष नव्हता, एकतर्फी हल्लाच होता इस्रायलचा आणि नरसंहारच म्हटलेला आहे त्याला. विविध सामाजिक संस्था आहेत त्यांनी आणि स्वतः युनायटेड नेशन्सने, संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा त्याला जेनोसाइडच म्हटलेलं आहे. तर हे जेनोसाइडल या हल्ल्याबद्दल एक राग मनामध्ये होता, न्यायप्रिय नागरिकांच्या मनामध्ये. जगभरातले जे शांतताप्रिय आणि न्यायप्रिय लोक आहेत त्यांचा बायडन ॲडमिनिस्ट्रेशनवरती, बायडन प्रशासनावरती प्रचंड राग होता की तुम्ही एकतर बोटचेपी भूमिका घेतली, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही इस्रायलच्या बाजूने वारंवार भूमिका घेतलेली दिसून येते. तर ते होत असतानाच ट्रम्प, एका अर्थाने ट्रम्प यांचं जे धोरण आहे, म्हणजे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हे तत्व कुठेतरी लागू होईल अशी अपेक्षा होती. आणि त्याच्यातून बऱ्याच प्रो पॅलेस्टिनियन घटकांनी एकतर मतदान केलं नाही किंवा ट्रम्प यांच्या पारड्यात मत टाकलं आपलं, या अपेक्षेने की ते विड्रॉ सपोर्ट थांबवतील आणि इस्रायलचं थोडंसं पंख छाटले जातील. मात्र झालंय आता असं की जेव्हापासून ते जिंकलेत तेव्हापासून इस्रायल बद्दलचं त्यांचं जे प्रेम आहे ते अतिशय उफाळून आलेलं आहे. म्हणजे बायडन यांच्या कैक पटीने विक्षिप्त आणि विकृत या पातळीवरचं त्यांचं वर्तन आहे. आणि योगायोग असा झाला की ट्रम्प यांनी पदग्रहण करायला आणि इतक्या महिन्यांपासून सुरू असलेलं जे ट्रूस, गझामध्ये सीजफायर, शस्त्रसंधी करण्याच्या ज्या चर्चा होत्या, त्यांना कुठेतरी काहीतरी एक हे म्हणून शस्त्रसंधी ऍक्च्युली येण्याचा योगायोग जो बरोबर झाला. सो त्याचं क्रेडिट सुद्धा घेऊन ट्रम्प यांनी की कसं त्यांनाच गझासाठी बरोबर काय माहिती, असं कुठेतरी आता नरेटिव्ह केलंय असं दिसतंय का? नाही, फक्त मला वाटतंय आता ते खरं तर तो जो काही प्रिटेन्स होता, तो जो एक मुखवटा होता त्यांनी आणलेला, तो मुखवट्याची त्यांना गरज नाही, तर त्यांनी अक्षरशः असा तो मुखवटा फेकून दिलेला आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आता अगदी हिनकस पातळीवरती जाऊन खरं तर म्हणायला पाहिजे गाझाबद्दलची जी वक्तव्य केलेली आहेत की आम्ही गाझा सपाट केलेलंच आहे, आता सगळं सपाट झालेलं आहे तिथे, तर आम्ही तिथे एक टुरिस्ट डेस्टिनेशन बांधू, असं त्यांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होतं की अमेरिका जे आहे ते अमेरिकाच टेक ओव्हर करेल पूर्ण गझापट्टी आणि तिथं रेस्टॉरंट्स आणि हे बांधले जातील आणि इकडचे जे लोक आहेत 20 लाख त्यांनी शोधावं कुठेतरी जगायला, सर्व अरब देशांनी त्यांना स्वीकारावं, घ्यावं किंवा त्यांनी शोधावं काय पर्याय आहे तो. आम्ही त्यांना तिथून हुसकून लावू, तिथून हाकलून टाकू आणि गझापट्टी ताब्यात घेऊन आम्ही तिथं छान एक रिव्हिएरा बांधू, असं त्यांनी विधान केलं होतं. आणि आता नुकतंच त्यांनी 2-3 दिवसाखाली एक AI वरती प्रचंड प्रेम आलेलं आहे. इलॉन मस्क वारंवार स्वतःचे AI जनरेटेड असे ग्लॅडिएटर किंवा ह्या पद्धतीचे फोटोज टाकत असतात. डोनाल्ड ट्रम्प स्वतःचे असे मस्क्युलर एकदम असे AI जनरेटेड, कारण खऱ्या आयुष्यात आपल्याला माहिती आहे ते कसं दिसतात दोघंही. तर ट्रम्प यांनी एक व्हिडिओ टाकला की ते आणि बेन्यामिन नेतन्याहू हे बसून छान कूलर्स पित आहेत बीच साइड गझामध्ये आणि ट्रम्प यांचे सोन्याचे पुतळे लावलेले आहेत गझामध्ये आणि इलॉन मस्क सुद्धा त्यामध्ये छान हमस खात आहेत. आणि बेसिकली गझापट्टी पूर्ण ट्रम्पमय झालेली आहे आणि त्यांनी त्याला नाव सुद्धा दिलेलं आहे ट्रम्प गझा, असं नाव दिलेलं आहे त्याला. आणि तर एक लक्षात घ्या की जो आधीच्या काळातला साम्राज्यवाद होता त्याचं एक अतिशय विकृत आणि विक्षिप्त आणि एक उत्तर आधुनिक पोस्ट मॉडर्न एक एका अर्थाने अमानवी रूप जे आहे ते आपण आता त्याचं एक तोंडवर काढताना बघतोय आपण ते त्या ह्याच्यामध्ये. आणि त्याचंच कुठेतरी एक रिफ्लेक्शन जे आहे ते तुम्हाला त्यांच्या युक्रेन बाबतच्या ह्याच्यामध्ये सुद्धा दिसतच असेल की आता, म्हणजे पुढचा मुद्दा घेतोय मी मुद्दा, की एक महत्वाची भूमिका अमेरिकेची ही होती की रशिया जे आहे, रशिया ॲग्रेसर आहे, म्हणजे रशियाने हल्ला केलेला आहे आणि युक्रेन हा त्यातला विक्टिम आहे. कारण युक्रेनच्या टेरिटरीवरती रशियाने हक्क सांगितलेला
आता युक्रेन रशिया वादाचे जे तपशील आहेत ते खूप किचकट आहेत. आणि त्याला खूप एक जुना वाद जुना वाद आहे, त्याला इतिहास आहे, त्याला भाषिक आणि सामाजिक असे बरेच पैलू आहेत. त्याच्यामध्ये खूप सारा बारकावे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण आता जाऊया नको. पण किमान अमेरिकेचं जे स्वतःचं एक धोरण होतं, अमेरिकेचा जो एक आउटलुक होता याच्याकडे बघण्याचा, त्याच्यापासून अक्षरशः 180 डिग्रीजचा टर्न घेतलेला आहे, एक यू टर्न घेतलेला आहे अमेरिकेने. अक्षरशः युक्रेनला असं झालं असेल की यांचं ऐकून आम्ही युद्धात अगदी युद्ध कंटिन्यू केलं म्हणजे तीव्र पद्धतीने युद्ध आम्ही लावून धरलं, कुठल्याही प्रकारची नेगोसिएशनची स्पेस स्वतःसाठी नाही. न सोडता. आणि आता युक्रेनला वाऱ्यावर सोडण्याची चिन्ह अमेरिका दिसत आहे. म्हणजे आता हे युद्ध तर कसं थांबवावं याबद्दलची जी चर्चा झाली ती सुद्धा ट्रम्प आणि पुतीन यांच्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये युक्रेनला बोलवलं सुद्धा सुद्धा नव्हतं. नाही. आणि जे आहे हे टर्म्स आहे ते तुम्हाला घ्यायचे तर घ्या, नाहीतर विसरून जा, या पद्धतीची विधानं. आणि तुम्ही इतके दिवसात का काहीच केलं नाही असं सुद्धा विचार. आणि आपण बघतो की एक ऑफिशियल कम्युनिकेशन जे असतं, एक संवाद जो असतो किंवा ज्या पद्धतीचं स्टेटमेंट एका अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या पदावरच्या व्यक्तीनं करायला हवं, तर त्यांनी झेलेन्स्की यांच्याबद्दल एक अतिशय कुचाळक्या करणारी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारित केली त्यांच्या सर्व हँडल्सवरून. आणि त्यावरून त्यांचा जो एक कॅज्युअलनेस आहे या सगळ्याकडे बघण्याचा, ज्या युद्धांमध्ये हजारो लोकांचे बळी जात आहेत, अर्थव्यवस्था कोलमडतायत, काही देश अक्षरशः धुळीस मिळत आहेत, अशा प्रश्नांकडे बघण्याचा त्यांचा जो एक दृष्टिकोन आहे. आणि यालाच साम्राज्यवाद म्हणतात, की तुम्ही इतके प्रिव्हिलेज्ड आहात, इतक्या उच्च स्थानी स्वतःला बघताय की इतरांची जी आयुष्य आहेत किंवा इतर देशांची स्वायत्तता आहे, त्यांच्या जमिनी आहेत, त्यांच्या बाउंड्रीज आहेत, त्यांचे नकाशे आहेत, त्यांचा इतिहास आहे, त्यांची संस्कृती आहे, या सगळ्याबद्दल तुम्ही अक्षरशः त्याला मोजतही नाही आणि तुच्छ समजून अगदी की ते नष्ट करण्याच्या लायकीच्या गोष्टी आहेत, या पद्धतीनं ते सगळ्या गोष्टींकडे बघतात. आता याचे भारतासारख्या देशांवरती काय परिणाम होतील, चीन संबंध, चीन भारत कॉन्फ्लिक्ट झालं तर त्याच्यामध्ये काय परिणाम होतील, हे आपल्याला आत्ता काहीच सांगता येणार नाही. कारण अमेरिका ज्या पद्धतीने भूमिका बदलतीये, तर युनायटेड नेशन्समध्ये, संयुक्त राष्ट्रसंघामध्ये युक्रेन युद्धाबद्दलचे मला वाटतं अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने 2 रेझोल्युशन होतं. तर ते रेझोल्युशन होतं. तर त्याच्यामध्ये इतिहासात म्हणजे मागच्या 50-60 वर्षांमध्ये पहिल्यांदा अमेरिकेने रशियाच्या बाजूने वोट टाकलेला आहे. त्यामुळे आता उद्या चीन सोबत भारताचा काही संघर्ष झाला किंवा इतर या सगळ्या शक्तींसोबत भारताचा काही संघर्ष झाला, तर अमेरिका काय भूमिका घेईल आणि याच्यामध्ये तो लोकशाहीवाद किंवा जो पाश्चिमात्य लोकशाहीचा जो एक त्यांनी किमान मुखवटा एवढे वर्ष जो ठेवला होता, तो तरी पाळला जाईल का? आणि जसं मी मगाशी म्हटलं की ग्लोबल लॉ जो आहे, जागतिक कायद्याबाबतच्या ज्या गोष्टी व्हायच्या, तो आता काही टिकेल असं काही लक्ष दिसत नाही. आणि याच्यामध्ये एकीकडे युरोप, दुसरीकडे आशियाई देश आणि तिसरीकडे अमेरिका, असे 3 आपल्याला जे पोल्स आहेत ते दिसतील आपल्याला आता पुढचे काही वर्ष तरी. या पद्धतीनंच राजकारण होताना दिसेल. हे आता म्हणजे ग्लोबल ह्याच्याबद्दल आपण बोललेलो आहे. आणि मला वाटते ह्या कॅज्युअलनेस बद्दल जो तू बोललायस, तर तो फक्त त्यांच्या ग्लोबल डिसिजन्स मध्येच नाही, तर देशांतर्गत सुद्धा त्यांनी जे बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत सुरू, तर त्याच्यामध्ये सुद्धा तो दिसतोय. मला वाटतंय सगळ्यात मोठी कॅज्युअल गोष्ट ह्याची असावी की त्यांचं जे अतिशय मोठं महत्व दिलेलं एक जे नवीन डिपार्टमेंट त्यांनी सुरू केलंय, तर त्याचं इन्चार्ज असं त्याचा प्रमुख म्हणून त्यांनी इलॉन मस्कला नेमणं, मला वाटतं ह्याच्याहून मोठी अजून कॅज्युअल गोष्ट कोणती असू शकत नाही. एक लक्षात घ्या की याच्यामध्ये आपण मीम्स बघतो की आता आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहेत मीम्स वेगवेगळे. तर आपण मीम्स कधी वापरतो? जेव्हा अगदी काहीतरी करायला काहीच नाहीये तुम्हाला, तेव्हा तुम्ही काहीतरी रेटरिक पुश करायचं असेल किंवा काही मजा करायची असेल, कोणाची ट्रोलिंग करायचं असेल, तेव्हा मीम्सचा वापर झालेला आपण बघतो. तर 2009 की 10 साली एक जॅपनीज मुलीने तिच्या कुत्र्याचा, एक शिबा इनू प्रजातीचं कुत्र होतं ते, त्याचा एक असा विचित्र चेहरा जो आहे त्याचा फोटो काढून इंटरनेटवर टाकला आणि ते इतकं व्हायरल झालं की त्याचं मीम बनलं.
मग ते वापरू नये. आणि त्या आता डॉग या शब्दाचा एक त्याच्यासोबतचा खेळ म्हणून डोज. डोज. हे डॉग नसून हे डोज आहे, अशा पद्धतीने त्याचं काय नामकरण झालं, त्याचं बारसं झालं त्या मीमचं. आणि तेव्हापासून ते डोज मीम म्हणून प्रसिद्ध आहे. तर आता हे डोज जे आहे ते इलॉन मस्क हे जे आहेत त्यांचा जो ह्युमरचा स्तर आहे, त्यांची जी विनोदाची समज आहे ती इतकी गोंडस आणि इतकी बालिश आहे एका अर्थाने, की ते मीम्स वापरतात. इलॉन मस्क एवढे मोठे उद्योगपती आहेत, त्यांना फारच नारायण मूर्तींसाठी हा एक मोठा हे असेल की इतकी मेहनत करतात इलॉन मस्क, म्हणून ते इतके श्रीमंत आहेत शेवटी, की ते दिवसभर ट्विटरवर पडीक असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे मीम शेअर करत असतात. तर या मीम बद्दल त्यांना विशेष प्रेम होतं, डोज बद्दल. त्यांनी एक क्रिप्टो करन्सी सुद्धा त्याच्या नावाने, डोज कॉइन नावाने ती लॉन्च केली होती. ती काय फार यशस्वी झाली असं म्हणता येणार नाही, पण ठीक आहे, म्हणजे त्यांनी ते तगवून नेलं. आणि अचानक त्यांनी त्यांचा नॉन पॉलिटिकल चेहरा जो आहे तो त्यांनी बाजूला सारत, ट्रम्प यांच्या कॅम्पेनच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये आपल्याला लक्षात येईल की इलॉन मस्क उडी मारतात त्याच्यामध्ये आणि स्वतःला पॉलिटिकल राईट विंग जे आहे तिथलं त्याच्याशी अगदी व्यवस्थित मिळती जुळती भूमिका घेऊ लागतात. हळूहळू ते त्यांचा स्वतःचा जो जेंडर अजेंडा आहे, लिंगभेदात्मक अजेंडा आहे, तो पुश करू लागतात. ट्विटर तर त्यांनी विकत घेतलंच होतं, त्याचं नामकरण एक्स केलं त्यांनी. आणि हळूहळू आपल्याला दिसतं की त्या पूर्ण रेटरिकमध्ये इलॉन मस्क स्वतःचे पैसे सुद्धा टाकायला सुरुवात करतात. तर मला वाटतं काहीतरी त्यांनी $200 दशलक्ष, $200 मिलियन त्यांनी खर्च केला पूर्ण ट्रम्प प्रेसिडेन्सीच्या कॅम्पेनिंगमध्ये. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, इलॉन मस्क यांच्याकडे अमेरिकेच्या सरकारची अब्जावधीची कॉन्ट्रॅक्ट आहेत, कंत्राट आहेत. मग ती डिफेन्स कॉन्ट्रॅक्ट्स असतील, स्पेस रिसर्च आणि स्पेस एक्सप्लोरेशनची कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, ती कॉन्ट्रॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये इलॉन मस्क यांनी एक उद्योजक म्हणून कुठलाही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा ची तमा न बाळगता, कुठल्याही त्या एथिकल चौकटींची तमा न बाळगता सरळ सरळ लाच देऊ केली होती मतदारांना, की तुम्ही जर रिपब्लिकन पक्षाला आणि ट्रम्पना मतदान केलं तर इतके इतके पैसे तुम्हाला मिळतील, की हा चेक तुम्हाला घेता येईल. म्हणजे खरेदीच केली मत अक्षरशः. तर त्याचा फायदा आपल्याला झालेला दिसतोय ट्रम्पना. आणि जेव्हापासून ते जिंकले, इलॉन मस्कच प्रेसिडेंट आहेत अशा पद्धतीचं ते वर्तन आणि त्यांचा जो वावर आहे इलॉन मस्क यांचा तो दिसतोय. आणि खरं तर ट्रम्पचं जे त्यांचं जे प्रशासन आहे, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते वारंवार सांगतात, म्हणजे सुरुवातीला डोज जे आहे, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी, तर त्याचे इन्चार्ज इलॉन मस्क असेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलं. पण नंतर ट्रम्प यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनने सांगितलं की तसं तर डोजचे ते कर्मचारी नाहीच आहेत, म्हणजे ऑफिशियली ते डोजचे एम्प्लॉई नाहीये, त्यामुळे ऑफिशियली त्यांची कोणतीही पोझिशन सरकारमध्ये नाही. की आपण त्याच्या स्थापनेपासूनच बोलू की अशा प्रकारचा विभाग तयार करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षांना आहे का, हाच मुळात कायदेशीर एक पेच आहे अमेरिकेमध्ये. त्याच्यावरती अजून वेगवेगळे वाद प्रतिवाद सुरूच आहेत. मला नाही वाटत खटला पण सुरू आहे बहुतेक त्याच्यावरती अमेरिकेच्या न्यायालयांमध्ये. तो लागायचा तो लागेल अन्वयार्थ. मात्र ओव्हरनाईट, म्हणजे कुठलाही सल्लामसलत न करता, कुठलंही बिल न मांडता, कुठल्याही प्रकारची सेनेट किंवा यांच्याशी चर्चा न करता एक विभाग राष्ट्राध्यक्ष जाहीर करतात ओव्हरनाईट, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी. आता याचे काय अधिकार आहेत, याच्या काय अधिकाराच्या मर्यादा काय, त्या सुद्धा स्पष्ट नाही. पण आल्यापासून हा विभाग तयार झाल्याबरोबर अमेरिकन सरकारचे जे वेगवेगळे ऍक्च्युअल विधिमान्य विभाग आहेत त्यांना हे धमकवायला सुरुवात करतात आल्याबरोबर, की तुम्ही तुमचा खर्च जस्टिफाय करा, नाहीतर तुमचा विभाग बंद करून टाकू. आणि बऱ्याच विभागांमध्ये त्यांनी खर्च पण, म्हणजे हे पण कमी, निधी पण कमी केलेला आहे, बंद केलेला आहे, किंवा लोकांची ले ऑफ केलेलं, लोकांना काढून टाकलेलं आहे, अगदी बडतर्फ करून टाकलेलं आहे अनेक कामगारांना. म्हणजे तिथले आरोग्य सेवक असतील, म्हणजे आता कल्पना करा की आपल्या सरकारमधला एक विभाग आहे, समजा शिक्षण विभाग आहे, आणि अचानक एक त्रयस्थ, समजा एखाद्या इथल्या उद्योजकाच्या अध्यक्षतेखालची एक कमिटी येते अचानक ओव्हरनाईट,
कुठल्याही सल्लामसलतीशिवाय, आणि ती अचानक तो विभागच बंद करून बंद करून टाकते मला वाटतं हवामान संशोधनातला एक विभाग त्यांनी असाच बंद सगळीकडे. करून टाकला. हो, नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फिअर ॲडमिन किंवा नोआ ज्याला म्हणतात. आणि हा विभाग अतिशय महत्वाचा आहे जगभरातल्या बऱ्याच देशांसाठी, वेदर फोरकास्टसाठी. इव्हन भारत सुद्धा मान्सून बद्दल असेल किंवा मग आता पॅसिफिक ओशन वरनं ठरणारे जे काही वेगवेगळे हे असतात, अंदाज असतात, वादळ असतील. चक्रीवादळ असतील किंवा मग मान्सून एल निन्यो ला निन्यासारखे हे जे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या फोरकास्टसाठी तिथून येणारा डेटा सुद्धा भारतासाठी महत्वाचा असतो. म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणचा डेटा घेऊन हे केलं जातं. सो तो एक विभाग आहे. अजून एक महत्वाचा विभाग म्हणजे सेंटर्स ऑफ मेडिकेअर अँड मेडिकेड सर्व्हिसेस. आपल्याला माहिती आहे की मोठ्या संख्येने अमेरिकी जनता जी आहे, अमेरिकेत हेल्थ केअर आरोग्य सेवा ही अतिशय महाग आहे, प्रायव्हेटाइज्ड आहे आणि अतिशय महाग आहे. त्यामुळे मेडिकेड हे जे आहे तर ते सरकारने पुरवलेलं हेल्थ इन्शुरन्स सारखं आहे की जे आरोग्य सेवेची कॉस्ट म्हणजे कव्हर आपल्याकडे करायला ज्या मदत पद्धतीचा पीक करतं. विमा किंवा हे सुविधा पुरवली एक्झॅक्टली जाते तशी ती तशी ही आरोग्य आहे. विम्याची सुविधा. तर एक एवढ्या मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये त्याच्यावर अमेरिकन्स आणि व्हाईट अमेरिकन सुद्धा ज्यांच्यासाठी ज्यांच्या भल्यासाठी सर्व निर्णय घेण्याचं ट्रम्प म्हणत असतात, तर ते डिपेंडंट आहेत. आणि त्या विभागामध्ये सुद्धा त्यांनी मोठी कपात केली निधीची, लोकांना काढून टाकलं. मात्र नंतर ह्याच्यावरनं चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी लगेच असं म्हटलं की नाही, त्याच्यामध्ये काही करप्शन आहे, तेवढं फक्त आम्ही बघणार आहे आणि नंतर बाकी आम्ही चालू ठेवू असं. अजून एक मोठं त्यांनी हे जे घेतलं ते म्हणजे इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस, म्हणजे कर ज्या करासाठी हे सर्व सुरू आहे यंत्रणा. ती यंत्रणा. सो त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना काढून टाकलं, त्याच्या निधीमध्ये कपात करण्यात आली. अजून एक म्हणजे नॅशनल न्यूक्लिअर सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन. हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्यातल्या जवळपास 350 लोकांना ओव्हरनाईट फायर करण्यात आलं आणि मग त्यातल्याच बऱ्याचशा जणांना परत घेण्यात आलं, कारण त्यांच्या लक्षात आलं की हा खूप महत्वाचा महत्वाचा विभाग आहे आणि ह्याचं काम चालू राहणार नाही लोकांशिवाय. तर असं कोणताही विचार न करता जे अतिशय महत्वाचं आहे. आता फिमा म्हणजे फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी. अमेरिकेत सुद्धा आपण बघतोय की नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण जेवढं वाढलेलं आहे, एक्झॅक्टली डिझास्टर मॅनेजमेंट जी यंत्रणा आहे, तर त्याच्यात मोठी कपात करण्यात आलेली आहे. त्याच्यातले बरेच लोक त्यांनी काढून टाकलेले आहेत. आणि अगदी ट्रम्प याच्या आधीच आपण बघतो की 2 मोठी चक्रीवादळं आली अमेरिकेत, त्यांनी मोठं नुकसान झालं. आणि हे असं अमेरिकेत एवढा मोठा भाग असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती ह्या येतच असतात अमेरिकेत. मात्र एवढ्या महत्वाच्या संस्थेत सुद्धा काही विचार न करता लोकांना काढून टाकण्यात आलेलं आहे, तिथलं काम कमी करण्यात आलेलं आहे. बरोबर. नाही, आणि हे लक्षात घ्या की हे जे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट अफेअर, हे डोज डिपार्टमेंट जे आहे, त्याचे जे कर्मचारी आहेत ते इलॉन मस्क यांच्या ओळखीचे आणि यांच्या जवळचे असलेली 20शीतली मुलं आहेत अगदी. आणि त्यातली काही मुलं अगदी बेजबाबदार, म्हणजे अर्थात तरुण आहेत ते, त्यांना अनुभव नाही, प्रशासनिक अनुभव नाही, कुठल्याही प्रकारचं एक अंडरस्टँडिंग नाही, त्यांना कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग नाही. आणि ही अशी एक बाह्य एजन्सी ही सर्व सरकारी विभागांमध्ये अक्षरशः उच्छाद मांडलेला आहे अमेरिकेमध्ये. आणि एक प्रकारचा केऑस पाहायला मिळतोय. कारण असे अनेक सरकारी कर्मचारी जे सकाळी ऑफिसला गेले आणि त्यांना ऑफिसमध्ये घुसूच दिलं गेलं नाही, त्यांचे आय कार्ड बंद करण्यात आले, त्यांचे ईमेल्स बंद करण्यात आले. अशा प्रकारे अगदी म्हणजे अनप्रोफेशनल आणि एका अर्थाने अनेक अर्थांनी अनएथिकल अशा पद्धतीने हे सगळं अमेरिकेमध्ये हा सगळा गोंधळ सुरू आहे. ह्यातलाच अजून एक डिपार्टमेंट जे आता अजून मी उल्लेख केला नव्हता, मला वाटतं US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, USAID ज्याला म्हणतात. तर मला वाटतं की ह्याचा उल्लेख करणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण एका बाजूने आपण बघतो की अमेरिकेची ही जी भूमिका आहे जगभरात प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करण्याची, प्रत्येक कॉन्फ्लिक्टमध्ये उतरण्याची, प्रत्येक ठिकाणी स्वतःचा हक्क सांगण्याची. अमेरिकेचे किती देशांमध्ये किती ठिकाणी त्यांचे आर्मीचे बेसिस आहेत, नेव्हल बेसिस आहेत. एका बाजूला हे असताना दुसऱ्या बाजूला मात्र ट्रम्प यांचं असं म्हणणं आहे की हे जे USAID आहे तर त्याच्यातून अनेक देशांना जगभरात ते फॉरेन एड देत होते. तर अमेरिकेकडनं त्यांना निधी पुरवला जात होता आणि अतिशय महत्वाच्या अशा अनेक उपक्रमांसाठी. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही का आमच्याकडचे पैसे आम्ही त्यांना का द्यावे, किंवा हा भ्रष्टाचारच आहे, हा भ्रष्टाचार आहे. एक्झॅक्टली. आणि ह्याच्या अंतर्गत प्रोपगंडा चालतो दुसऱ्या देशांमध्ये आणि अमेरिका विरोधी गोष्टी चालतायत असंही त्यांचं म्हणणं होतं. तर त्यांनी
त्यांनी असं ओव्हरनाईट ह्याचं आता 90 दिवसांसाठी त्यांनी हा निधी पुरवणं फ्रीज करून टाकलं. तर हा निधी आपण भारतात सुद्धा बघतो की ह्याच्यातनं अनेकांना असं वाटतं की इथले सत्ताधारी जे आहेत किंवा इथले जे उजवे विचार करणारे आहेत त्यांना असं वाटतं की इथल्या ज्या एनजीओज आहेत, ज्या लेफ्ट असतील किंवा लिबरल असतील, तर ह्या विचारसरणीच्या ज्या एनजीओज आहेत तर त्यांना आता ह्याचा चांगला फटका बसेल, त्यांना चांगला धडा मिळेल ह्याच्यातनं, अशा प्रकारचे पोस्ट बघितलेत. त्यामुळे मला वाटतं की USAID मध्ये नक्की कोणत्या कोणत्या प्रोग्रामचं आणि काय काय कशा कशामुळे हे झालं, आणि हेल्थ सेक्टर, आरोग्य पण क्षेत्र त्याचा हे तपशील तू सांगशीलच त्याचा तपशील. मी फक्त त्याचं फॉर्मेशनचं जे प्रिन्सिपल आहे बरोबर. ते सांगतो की एक लक्षात घ्या, याचं फॉर्मेशन जे आहे, याचं जी उभारणी आहे ती कधी झाली? कोल्ड वॉर, शीतयुद्ध जेव्हा सुरू होतं जगामध्ये, सोव्हिएत संघ विरुद्ध अमेरिका असं जेव्हा एक कोल्ड वॉर सुरू होतं, तेव्हा अमेरिकेला मैत्री विकत घ्यायची किंवा अमेरिकेला इन्फ्लुएन्स विकत घ्यायला किंवा सद्भावना जी आहे अमेरिकेबद्दलची ती विकत घेण्यासाठी USAID ची स्थापना झाली. जॉन एफ केनेडींनी ती स्थापना केली होती आणि याच्या माध्यमातून जगभरातले जे लोकशाहीवादी किंवा अमेरिकन लोकशाही प्रिय जे काही थिंक टँक्स असतील किंवा आउटलेट्स असतील किंवा अमेरिकेच्या प्रतिमेला उजळण्यासाठी जे जे गरजेचं आहे तिथं तिथं ही गुंतवणूक करण्यासाठी USAIDचा वापर करण्यात यायचा. त्याच्यासाठी तो निधी उभारण्यात आला होता. आता एक ज्येष्ठ पत्रकार आपल्या इंडी जर्नल सोबत असणारे सुनील तांबे सर, ते स्वतःचा एक अनुभव सांगतात की जेव्हा गव्हाचे पैसे भारताला जेव्हा गहू विकला, आपण सांगतो तो लाल गहू विकला होता, जेव्हा भारतात भूकमरीने दुष्काळाने उत्पादन खूप कमी झालं होतं, तेव्हा आपल्याला आयात करावा लागला होता गहू, आणि त्याचा जो मोबदला आहे, तो जे पैसे आहेत ते रुपयांमध्ये दिले होते भारताने. तर ते USAIDचे डिरेक्टर तांबे सरांना सांगत होते की या पैशाचा आम्ही काय करू, आम्हाला रुपयाचा काहीच उपयोग नाही, आम्ही तुमच्याकडून काय खरेदी करू शकणार आहे, हे डॉलर्स असते तर वेगळी गोष्ट आहे, पण हे रुपयाचा आमच्यासाठी काही किंमत नाही. तर हेच रुपये तुमच्याच ह्याच्यात आम्ही USAIDच्या माध्यमातून गुंतवणूक करू आणि इन्फ्लुएन्स विकत घेऊ, म्हणजे भारतीयांमध्ये अमेरिकेची प्रतिमा उजळवण्याचं काम आम्ही USAIDच्या माध्यमातून करतो. हे इतकं सरळ सोपं गणित होतं त्याच्यामध्ये. आता ह्याच्यातून देशविरोधी गोष्टी होतात का वगैरे, तर तुम्ही एक लक्षात घ्या, आपण ऑलरेडी एका ग्लोबलाइज इकॉनॉमीचा जर स्वीकार केला असेल तर अनेक प्रकारचे निधी येणं साहजिक आहे, अनेक प्रकारची गुंतवणूक येणं साहजिक आहे, आणि त्याला कोणतंही सरकार थांबवत असेल तर तुम्ही पुन्हा ज्याच्यावरती टीका करत होता इतके वर्ष की क्लोज्ड इकॉनॉमी किंवा समाजवादी विचार, मग समाजवादी विचार तुम्हाला मान्य आहे असं तरी म्हणा, किंवा म्हणजे समाजवादी आयसोलेशनिझम जो आहे तो तरी स्वीकार करा, किंवा मग किमान भांडवली प्रिन्सिपल जे आहेत त्याच्यासोबत येणारे हे जे काही पैलू आहेत त्यांचाही स्वीकार करायला लागेल. त्याला तुम्ही कॉन्स्पिरसी म्हणायचं, मात्र गुंतवणूक आली तर ती चांगली गुंतवणूक असेल, हे असं असू शकत नाही ना. मग तुम्ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती सुद्धा तुम्ही स्वीकारताच आहे ना. तर हे काही बेकायदेशीर पद्धतीने येणारा पैसा नाहीये, हा याचा हिशोब असतो, याला व्यवस्थित याचे चॅनल्स असतात, या चॅनल्सच्या माध्यमातून त्याचं वितरण होतं आणि अनेकदा याचा फायदाही होतो. म्हणजे HIV रिसर्च मध्ये USAIDच्या पैशातून भरपूर त्याची मदत झालेली आहे. आफ्रिकन देशांमध्ये अनेक साऱ्या छोटे छोटे जे हेल्थ क्लिनिक्स आहेत ते चालवले गेलेले आहेत या पैशातून. आता ते अचानक हे USAID बंद झाल्यामुळं ह्या सगळ्यावरती बालंट आलेलं आहे आणि अनेक हेल्थ क्लिनिक्स बंद झालेले आहेत. तिकडच्या HIV बाधितांसाठी असणारी जी औषधं आहेत ती मिळणं बंद झालेलं आहेत. वॅक्सिनेशन, लसीकरण थांबलेलं आहे अनेक प्रकारचं. आता याचा तुम्ही विचार करा की जर अमेरिकेने आधी जाहीर केलं असेल की जगाचे मालक, पालक, पोषक हे अमेरिका आहे आणि त्यांनी स्वतःवरती अवलंबून असणारी जागतिक अर्थव्यवस्था तयार केली असेल, आणि आता अचानक हात वर करून अमेरिका म्हणत असेल की आता आम्ही पैसे नाही देणार, आम्हीच राबवलेल्या योजनांसाठी, आम्हीच पुश केलेल्या धोरणांसाठीच आता आम्ही पैसे देणार नाही, तर याच्यातून अमेरिकेचं प्रतिमाभंजन तर होईल,
तो भाग वेगळा, म्हणजे अमेरिकेचं व्हायचं ते नुकसान होईलच. पण आता हे जे अवलंबित्व आलेलं आहे जगभराच्या हेल्थ सिस्टम्सचं, आता अमेरिकेने WHO मधून पण माघार माघार घेतलेली आहे. घेतलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली. आता समजा पुन्हा एकदा पॅन्डेमिक सारखी एखादी सिच्युएशन आली, पुन्हा एकदा कोविड सारखा एखादा आजार समजा फोफावला, तर याची जबाबदारी एक जागतिक पातळीवरती कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी WHO सारखी संघटनाच करू शकेल. आता तिच्यातून अमेरिकेसारख्या राष्ट्रानं माघार घेणं म्हणजे तिचे पंख आणि तिच्या छाटल्यासारखंच आहे. क्षमता पूर्णच नष्ट केल्यासारखंच आहे. तर आता हा बरोबर. जगभरात आता जे बऱ्याच ठिकाणी जिथं भूकमारी होतीये, कारण अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहेत, अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळ आहे, किंवा कुठं फ्लड्समुळे नुकसान झालेलं आहे. तर अशा सगळ्या ठिकाणी UNच्या माध्यमातनं जो निधी जातो तो मुख्यत्वे म्हणजे तो अमेरिकेच्या विरोधात किंवा कुठल्या प्रोपगंडासाठी नाही, तर अन्न पुरवण्यासाठी, अन्न, स्वच्छ पाणी, औषधं, कपडे, ह्या सगळ्या गोष्टी पुरवण्यासाठी जातो. आता हे मोठ्या प्रमाणात अफेक्ट होणार आहे USAIDचा जो निधी फ्रीज केला गेलेला आहे त्याच्यामुळे. मग ते सुदान असेल किंवा आफ्रिकेतली इतर राष्ट्र असतील जिथं हे सुरू आहे, संघर्ष सुरू आहेत. बांगलादेश सारख्या ठिकाणचे, बांगलादेश सुद्धा मोठ्या प्रमाणात UN एडवर डिपेंडंट आहे अन्न सुरक्षेसाठी. असे बरेच देश आहेत जे अन्न सुरक्षेसाठी ह्या एडवर डिपेंडंट होते. तिथं मोठी बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे. तू म्हणालास तसं वेगवेगळे आजार असतील, मग पोलिओ असेल, HIV असेल, मलेरिया असेल, ह्या सगळ्यावरचा जो रिसर्च आहे तो कुठेतरी ठप्प होणार आहे. जर 2022 ते 2023 सप्टेंबर ह्या 1 वर्षात जर बघितलं तर अमेरिकेने फॉरेन एड म्हणून $72 अब्ज दिले, पुरवले. त्यातले $44 अब्ज हे USAID मधनं आले होते. मग आता ह्याचं सगळ्याचं काय, आणि ह्यामुळे ज्या गोष्टी बंद होणार आहेत, ह्यामुळे ज्या गोष्टी ठप्प होणार आहे, त्याचा काय, असा प्रश्न जगातून सगळीकडनंच विचारला जातोय. पण ती जबाबदारी आम्ही घेणार नाही असं. बरोबर. आणि एकीकडे या सगळ्या गोष्टींना खर्च म्हणून दाखवत असतानाच इलॉन मस्क यांचे जे हितसंबंध असलेली कंत्राट आहेत ती मात्र मोकळी सोडण्यात येत आहेत. आता आजची का कालचीच बातमी आहे की अमेरिका मोठ्या कंपन्या ज्या आहेत, कॉर्पोरेट जे आहेत, त्यांना अजून करमाफी देणार आहे. कॉर्पोरेट टॅक्स अजून त्यांचा कमी करणार आहे, त्यांना अनेक प्रकारच्या सवलती देऊ करणार आहे. आता हा आकडा जर काढायला गेलं तर या आकड्याच्या या $72 अब्ज कैक पटीनं जास्त मोठा आकडा हा तयार होईल. मात्र आपण बघतोय की हे जे नवीन सरकार आलेलं आहे किंवा नवीन जी एक ग्लोबल ऑर्डरच म्हणता येईल ती झालेली आहे, त्याच्यामध्ये उद्योजक हे सरकारवर वरचढ होऊन त्यांच्या हितसंबंधांची राखण करणारी सरकार स्थापन करत आहेत, अक्षरशः इन्स्टॉल करत आहेत. हे जर आपण ट्रेंड जर जागतिक पातळीवर बघायला लागलो, आपण जो बघतोच आहे आपण आता, तो काही प्रमाणात फक्त इन्फ्लुएन्स बाईंग या लेवलला आहे. आता हे थेट सरकारच खरेदी करण्याचा जर प्रकार सुरू झाला जगभर, तर आपण एक प्रचंड धोक्याच्या परिस्थितीत जगाला ढकलणार आहोत. कारण कुठल्याही प्रकारची जी एक कलेक्टिव्ह ऍक्शन असेल, कुठल्याही प्रकारची समाजाला समाजिकाची किंवा सामाजिक कल्याणाची जी भूमिका असेल, त्याच्यासाठी लागणारं जे सरकारी धोरण आहे तेच उपलब्ध कुठलंही मेकॅनिझम राहणार नाही सगळ्या जगासमोर. आणि त्याच्यात आपल्याला उजव्या विचारांचं आतापर्यंत हे होतच की किमान ते लिबरल उदारमतवादी असण्याचं एक तरी करत होते किंवा ढोंग तरी करत होते. मात्र आता बघतोय आपण की या सगळ्या या उद्योजकांनी सुद्धा अगदी तात्वतः सुद्धा नवनाझीवादासारख्या घातक आणि अमानवी विचारांना त्यांनी बळ द्यायला सुरू केलेलं आहे. त्याचे उद्गाते इलॉन मस्क म्हणायला हवेत. जर्मनी सारख्या देशात त्यांनी एका अतिउजव्या पक्षाला, अतिउजव्या पण नाही, नवनाझी पक्षाला, उजवा तर आहेच, म्हणजे तो पक्ष दुसरा जो आहे तो कन्झर्वेटिव्ह पक्षच जिंकला आता निवडणूक. पण AFD सारखी पार्टी जी आहे, AFD नावाचा पक्ष जो आहे जर्मनी मधला, तो नवनाझीवादी आहे. तो अक्षरशः जो थर्ड राईक होतं किंवा हिटलरचे जे विचार होते त्यांचंच पुनरुज्जीवन करायला निघालेला जो पक्ष आहे त्याचं उघडपणे प्रचार केलेला इलॉन मस्कने. इलॉन मस्कने ट्रम्प यांचं जे इनॉग्रेशनचा जो कार्यक्रम होता, जो इथं दिसतोय आपल्याला मागे, की त्यांनी पदग्रहण करण्याचा जो कार्यक्रम होता, त्या दरम्यान नाझी सल्यूट केला होता.
आता त्यानंतर त्यांनी लगेच म्हटलं की हा नाझी सॅल्यूट नव्हता, नव्हता. मी फक्त माझं हृदय तुमच्याकडे देत होतो वगैरे, वॉट एव्हर, माय हार्ट गोज आउट टू यू वगैरे, अतिशय फालतू फालतू प्रतिभा. पण त्याच्यानंतर स्टीव्ह बॅनन यांनी सुद्धा तो नाझी नाझी सॅल्यूट सॅल्यूट केला. केला. त्यानंतर अजून एक त्यांचा रिपब्लिकन पक्षाचा हे होता, त्याने सुद्धा नाझी सॅल्यूट केला. तर आता हे सगळ्यांचीच हृदय फारच हे जनतेला देऊ करत आहेत. एवढा भाबडेपणा कोणी बाळगू नये. हे नवनाझीवादीच विचारांचेच आहेत आणि ते खूप स्पष्ट आहे. त्यांनी साऊथ आफ्रिकेच्या बाबतीत घेतलेली भूमिका असेल वर्णवर्चस्वाची. इलॉन मस्क स्वतः साऊथ आफ्रिकेतून आलेले आहेत आणि त्यांच्या आई वडिलांचे साऊथ आफ्रिकेतल्या जे अपार्थाईड सरकारच्या Right. समर्थनार्थ जे शक्ती होते त्यांच्याशी संबंध होते. संबंध होता. त्यानंतर ते कॅनडात गेले तर कॅनडातल्या फॅशिस्ट पक्षाशी त्याच्या आई वडिलांचे संबंध होते. इलॉन मस्कच्या वडिलांनी नुकतंच एक पॉडकास्ट जो केला महान, त्याच्यामध्ये जे त्यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत ते तर पाहता इलॉन मस्कचे संस्कार काय असतील ते कळतच एखाद्याला. आणि त्यामुळे इलॉन मस्क हा व्यक्तीचा जो एक त्यांनी प्रतिमा तयार केली होती आणि आपण बघतो की अगदी भारतातही त्याचे खूप फॅन्स दिसतील तुम्हाला. इलॉन मोठ्या, मस्कचे भरपूर की फॅन्स आहेत. इलॉन मस्क इन्व्हेंटर आहे, इलॉन मस्क जीनियस आहे. इलॉन मस्कने कुठलाही शोध लावलेला नाहीये, जस्ट बाय द वे. एकही शोध त्याचा स्वतःचा नाहीये. एकही कंपनी त्याने सुरू केलेली नाहीये. अगदी टेस्ला घ्या, ती विकत घेतलेली आहे. स्पेस एक्स घ्या, ती विकत घेतलेली आहे. आणि याच्यातलं ट्विटर पण आता विकतच ट्विटरही घेतलेलं आहे. विकतच घेतलेलं आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की हे एका उद्योजकाचं प्रतिमा निर्मितीचा फक्त एक तो भाग होता त्याच्यातला. आणि आता त्या उद्योजकाला त्या प्रतिमेची गरज भासत नाहीये, तर त्यानं तो मुखवटा फेकून दिलेला. आता हे उदाहरण बघून, याचं यशस्वी मॉडेल बघून आपल्याला दिसतं की मार्क झकरबर्ग, जो इतके दिवस लिबरल हिरो म्हणून स्वतःला प्रेझेंट करत लगेच होता, अलाइन तर अचानक त्याने डिक्लेअर केलं की फेसबुक आता यापुढे कुठल्याही Fact प्रकारचं check फॅक्ट चेकिंग करणार नाही. आणि हे कसं, हे अभिव्यक्तीच्या विरोधात आहे. अभिव्यक्तीचं म्हणजे विरोधात म्हणजे उजव्या किंवा जी द्वेषयुक्त अभिव्यक्ती आहे तिच्या विरोधात आहे, असंच त्याला म्हणायचं होतं. आणि त्यामुळे आता फेसबुक ह्या कुठल्याही द्वेषयुक्त मजकुराला बाधा आणणार नाही, ते डिलीट करणार नाही, ते त्याच्यावर नियंत्रण आणणार नाही. मग जेफ बेझोस सुद्धा आधी मी पुस्तक विकून कसा मोठा झालो वगैरे वगैरे, असं त्यांची पण एक मिथक त्यांनी प्रत्येकाचं ह्यांच्यातल्या प्रत्येकाचं एक मिथक आहे की आम्ही कसे स्ट्रगल मध्ये गॅरेज मध्ये रॅग्स टू रिचेस स्टोरी. ही अतिशय फालतू स्टोरीज आहेत या सगळ्या मेडअप आहेत. तुम्ही जर थोडंसं जरी संशोधन केलं याच्यामध्ये, थोडासा जरी रिसर्च केला, तरी हे सगळे फंड बेबीज आहे. त्यांना सगळ्यांना फंडिंग मिळालं होतं व्यवस्थित रितसर आणि म्हणूनच ते एका यशस्वी पातळीवर पोहोचलेले. तर जेफ बेझोसने आता वॉशिंग्टन पोस्ट नावाचा एक प्रख्यात न्यूजपेपर विकत घेतला होता 2013 मध्ये. तर त्यांनी आता म्हटलेलं आहे की याचं जे धोरण आहे संपादकीय, त्याच्यामध्ये आम्ही फक्त व्यक्ती स्वातंत्र्य आणि मुक्त बाजारपेठ यांचं समर्थन करणारेच लेख लावू. मग आता तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं गेलं तुमचं? का त्याची टीका करायची नाही त्याच्यावरती? त्याच्या म्हणजे एडिटरनी, ह्या पेजच्या एडिटरनी राजीनामा दिला ह्याच्यानंतर. तर मला असं म्हणायचं की तुम्ही एक लक्षात घ्या, हा जो काही भांडवलशाहीचं जे एक प्रॉमिस होतं की भांडवलशाही म्हणजेच उदारमतवाद, हे जे प्रॉमिस होतं ते तुटलेलं आहे. तो जो एक मुखवटा आहे तो फाटलेला आहे, तो फेकून दिलेला आहे यांनी. आणि आता आपण बघतोय की हे भांडवलशाह जगाचे नवे राज्यकर्ते बनून उभा राहताना दिसतील आपल्याला. हे वेगवेगळ्या देशांमध्ये लुडबुड करतील, हे स्वायत्त राष्ट्रांवरती आपली धोरणं पुश करतील, त्यांना स्वतःच्या हितसंबंधांसाठी वाकवायचा प्रयत्न करतील आणि वेळ पडली तर युद्धखोरी करायला हे मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे याला ग्रीसचे जे एक माजी फायनान्स मिनिस्टर होते यानिस वारुफाकिस, हे ग्लोबल इकॉनॉमिक थिंकर सुद्धा आहेत. ते याला त्यांनी एक टर्म कॉइन केलेली आहे, याला नवसरंजामवाद किंवा टेक्नोफ्युडलिझम किंवा तंत्र सरंजामवाद असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. तर हे सरंजामच आहेत, नवे सरंजामदारच आहेत मोठमोठे, ज्यांच्या राज्यांमध्ये आपण राहायला लागू आता हळूहळू. तर हे अमेरिकेकडून आता अपेक्षा होती की अमेरिकेची जी लोकशाही आहे सुदृढ, किमान त्यांच्या अंतर्गत लोकशाही सुदृढ आहे असं तरी म्हणायला वाव होतं, ती सुद्धा आता कोलमडताना दिसते. आणि तिथला विरोधी पक्ष आपल्या विरोधी पक्षांप्रमाणेच मजबूत असल्यामुळे
तिथं काहीच काही घडताना दिसून येत नाहीये. मात्र बर्नी सँडर्स यांनी एक मोहीम काढलेली आहे सगळीकडे, की से नो टू ऑलिगार्की, अशा प्रकारची एक मोहीम, आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मात्र आता त्याचं किती सिस्टेमिक परिवर्तनामध्ये किती रूपांतर होतं हा प्रश्न आहेच. प्रश्न आहे. मात्र आता युरोप विरुद्ध अमेरिका, अमेरिका विरुद्ध हे वेगवेगळे जे हे आहेत, जगभरातले जे पोल्स आहेत शक्तींचे ते, आणि जुन्याच्या संस्थात्मक राजकारणाची जी एक प्रक्रिया होती ती पूर्ण त्याचं आता उद्ध्वस्त होताना दिसेल त्याचा अंत आपल्याला. संयुक्त राष्ट्रसंघ कमजोर होईल आता यापुढे. त्या रशिया आणि चीन यांचे हितसंबंध विरुद्ध युरोप यांचे हितसंबंध, ह्या सगळ्यामध्ये आता पुढे संघर्ष पाहायला मिळेल कदाचित. आणि जी अपेक्षा होती की अमेरिकेचं साम्राज्यवादी वागणं हे कमी होईल, तर ते वाढीसच लागेल. फक्त ते जुन्या पद्धतीनं, म्हणजे संस्थात्मक पद्धतीतून नव्हे, तर थेट धमकवणं, हुसकावणं, हिसकावणं, या पद्धतीतून ते आपल्याला पाहायला मिळेल असं वाटतंय मला. येस, मला वाटतं ह्याच नोटवर आपण ही चर्चा थांबूयात. अतिशय महत्वाचा हा मुद्दा आहे. तर लेट्स सी आता ही अमेरिकन स्टोरी कुठं जाते आणि जगावर त्याचा काय परिणाम होतोय, भारतावर त्याचा काय परिणाम होतोय. आणि ही चर्चा संपत असताना इंडी जर्नलला 1,00,000 सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचवल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. असंच आमची साथ देत राहा. स्वतंत्र पत्रकारिता करणारं मराठीतलं हे कदाचित एकमेव प्लॅटफॉर्म आहे हा इंडी जर्नल हा. आम्ही कोणत्याही प्रकारची, तुम्हाला वारंवार आम्ही सांगतच असतो, पण पुन्हा एकदा सांगतो, आम्ही कुठल्याही प्रकारची कॉर्पोरेट जाहिरात घेत नाही, राजकीय जाहिरात घेत नाही, आम्ही अशा प्रकारचा निधी घेत नाही. USAID आम्हाला कुठलाही पैसे देत नाही, देत नाही आणि जॉर्ज सोरोसही पैसे देत नाही. त्यामुळे तुम्ही आमचे जॉर्ज सोरोस बना, तुम्ही आमचा USAID बना आणि आम्हाला आर्थिक मदत करा. हे चॅनल जॉईन करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना, घरच्यांना ह्या चॅनल बद्दल माहिती द्या. आणि हा व्हिडिओ सुद्धा लाईक करा, शेअर करा. तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे व्हिडिओवर नक्की कमेंट करा आणि पाहत रहा इंडी जर्नल. येस.